खरंच धन्यवाद आहे मनापासून। जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली। नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्याबरोबर मी 10 दिवस तो बंगला पुसायला तयार आहे। ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो। हे तत्व ज्या माऊलीनं अखंड जगाला दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातला संपूर्णपणे आगळा वेगळा कार्यक्रम नरेंद्र काळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज सोलापूर शहरामध्ये पार पडतोय। अहिल्यादेवी म्हणजे शक्ती, प्रत्यक्षात देवीचं रूप आहे। मला तर वाटतंय शिवशंकरांचा अंश त्यांच्या रक्तामध्ये आहे, त्याशिवाय इतकं पवित्र काम भारतामध्ये होऊ शकलं नसतं। अशा अहिल्यादेवींचं सिंहासनावरचं वेगळंपण या मूर्तीमध्ये काय आहे? सिंहासनावरची मूर्ती पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये देण्याचं काम हे आज राज्याचे बहुजनांचे उपेक्षितांचे नेते माननीय बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडतंय। व्यासपीठावरती उपस्थित माननीय महात्मे साहेब आहेत, माननीय पाटील साहेब मुंबईहून आलेले आहेत, आमदार साहेब, या विभागाचे आमदार कोटे साहेब आहेत आणि अन्य सगळे मंडळी, जिल्हाध्यक्ष सगळे आहेत। मी नावं घेत नाहीत, साहेबांना जायचं आहे। आणि तुम्ही सगळेजण या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, युवा मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, साहेब मला तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद द्यायचा आहे, भाजपाला धन्यवाद द्यायचा आहे। मी राजकीय बोलत नाही, भारतीय जनता पार्टीला मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे, नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचा आहे, देवाभाऊंना धन्यवाद द्यायचा आहे। साहेब धनगरवाड्याच्या बाहेर कधीच अहिल्या जयंती गेली नव्हती, कधी नाही का गेलती? धनगराच्या पोरांनी वर्गणी गोळा करायची, पुतळा आणायचा, पोस्टर लावायचं, तिथं सगळ्यांनी गोळा व्हायचं, जयंती व्हायची, त्याच्या पलीकडे कधी आमचा आवाज गेला नाही। परंतु पहिल्यांदा असं घडतंय, धनगरवाड्यातून ही जयंती गावाच्या चौकात गेली, गावाच्या चौकातनं ती शहरात गेली, शहरातून ते पुण्यात गेली, पुण्यातून ती मुंबईत गेली, मुंबईमधून ती दिल्लीत गेली, अखंड भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली, अखंड भारताच्या। याचं सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीला जातं, नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं। मी तर कार्यकर्ता आहे, छोटा, अहिल्यादेवीचा परमभक्त आहे, पण इतकं ऊर भरून येतो, ऊर भरून। अरे कुठं आहेत ते पक्ष? त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे, त्यांना माहित पण नाही, पण भाजपचा कार्यकर्ता रात्रंदिवस लोकांमध्ये जातोय आणि अहिल्यादेवींचं कार्य लोकांना सांगतोय। साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून। जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली। नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्याबरोबर मी 10 दिवस तो बंगला पुसायला तयार आहे। देवाभाऊंच्या वर्षा बंगल्यावरती मला अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली, मला तिथं स्वच्छता कामगारांच्या बरोबर काम करायला संधी द्या। हे कुणीच केलं नाही, कुणी केलं नाही, हे भाजपानं केलंय। केलंय की नाही? मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे? अरे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला, 1670 ला एकदा डेव्हलप झाला होता, शंकराचार्यांनी केला, परत मोगलांनी पाडला, 1770 ला परत अहिल्यादेवीनं तो कॉरिडॉर डेव्हलप केला। आणि ती संकल्पना काय होती? काशी विश्वेश्वराच्या मंदिराला जागा नव्हती, अहिल्यादेवींनी स्वतःच्या पैशातनं जागा शेजारची खरेदी केली आणि त्या मंदिराला दिली आणि ते मंदिर बांधून दिला। कधी? 1770 ला। 1770 नंतर 1870, 1970 आणि 2018, किती वर्ष झाली बघा। 1947 ला भारत स्वतंत्र झाला, एवढे पंतप्रधान झाले, पण त्यांना वाटलं नाही अखंड भारतातल्या आणि जगात राहणाऱ्या हिंदूंची ही पुण्यभूमी आहे, हे काशी विश्वेश्वराचं मंदिर डेव्हलप केलं पाहिजे। कुणाला वाटलं नाही,
परंतु 2014ला देशामध्ये सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराचा मंदिराचं डेव्हलपमेंट केलाय, जीर्णोद्धार केलाय, ते काम पुन्हा करण्याची आवश्यकता आहे. 2018ला भूमिपूजन केलं आणि 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराचा मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला. आणि जसं अहिल्यादेवींनी जागा खरेदी केली होती तशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आजूबाजूची जागा खरेदी केली आणि तो कॉरिडॉर डेव्हलप केला. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब हे अहिल्यादेवींच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत. हे नुसतं बोलण्यात नाही, हे कृतीतून दिसतंय. कारण अहिल्यादेवींनी जागा खरेदी केल्या, राज्य सरकार उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार त्यांनी जागा खरेदी केल्या. अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार मंदिराचा केला, सरकारनं जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पुढे जाऊन अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा आता असा आहे. असाच पुतळा हा काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे. मित्रांनो, याच्यासारखा दुसरा अभिमान कुठला असू शकत नाही. का असतोय सांगा? चौकात जावा की झेंडा लावायला काय होतंय बघा. कुठल्या बी एखाद्या फाट्यावरती अहिल्यादेवींचा पुतळा बसवायला जावा, पोलीस गाड्या वाईंग 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 करत येते. दुसरी लगे इथं लावायचं नाही. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या समोर पुतळा बसवणं हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अहमदनगरचं नाव बदललं, देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अहमदनगरचं नाव बदललं. अरे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1988ला तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये हमखास मैदानावरती घोषणा केली की औरंगाबाद मी इथून पुढे म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार. हिंदू हृदय सम्राटांनी घोषणा केली. अरे 1988, 1998, 2008, 2018 आणि 2022ला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीनगर नामांतरण झालं. अरे तुम्ही कुठं आंदोलन केलं का? महाराष्ट्रातल्या अहिल्या भक्तांना मला प्रश्न करायचा आहे, तुम्ही कुठं जेलमध्ये गेलता? तुम्ही कुठं रस्त्यावरती उतरला? कुठं जर एका दुसरा आंदोलन झालं असेल? महाराष्ट्रातल्या अहिल्या भक्तांनी मागणी केली देवाभाऊंच्याकडं की आम्हाला अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर पाहिजे आणि ते देवाभाऊंनी मान्य केला आणि एका वर्षाच्या आतमध्ये अहमदनगरचं नाव बदललं. एका वर्षामध्ये अहमदनगरचं नाव बदललं. आपल्याला त्याची किंमत नाही. सोलापूर विद्यापीठाचं काय झालं? 2004ला स्थापन झालं. आंदोलन आंदोलन आंदोलन, मोर्चे, जेल भरो, रास्ता रोको, उपोषण, कुणी बदललं नाही. 2004 ते 2014 सरकार कुणी नाव घेतलं नाही. देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री होते. 2018ला एक आंदोलन आम्ही राज्यभर केला आणि देवाभाऊनी निर्णय घेऊन टाकला की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ नाव दिलं. आपल्याला काय त्याचं किंमत नाही. कारण आत्मभान विसरलेली जात काही करू शकत नाही. ज्यांना स्वाभिमान नाही, ज्यांच्या मनगटामध्ये दम नाही आणि ज्यांना राग नाही. अरे तुम्ही मल्हारराव होळकरांची औलाद आहे, तुमच्यामध्ये दम आहे, तुमच्यामध्ये रग आहे, पण तुम्ही झोपलाय. त्याचं काय वाटत नाही तुम्हाला? त्या दलित समाजाच्या पोराला जाऊन विचारा, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करते वेळी किती दलितावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, खून झाले, किती वस्त्या जाळल्या. तेव्हा एका विद्यापीठाचं नाव बदललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते विद्यापीठाला नाव दिलं. ते मोठं काम इथं आपल्या इथं झालंय. मित्रांनो, अहिल्यादेवींचं काम देशासाठी होतं, सांगायला कुणी तयार नाही. अरे या घोळकरांनी जे काम केलंय त्या भारतामध्ये कुणी केलं नाही. हे पहिल्यांदा भाजपनं तुमच्या समोर आणून दिला. बरोबर ना काळे साहेब? तुम्ही इतिहास तज्ञ आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्तीची माहिती आहे. अरे एक मेंढपाळाचा पोरगा सातारा जिल्ह्यातल्या होळमुरुमचा, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, सत्ताकारणाची संबंध नाही, तो मेंढ्या राखणाऱ्याचा पोरगा, विरकराचा पोरगा, त्यांचे मामा नंदुरबारला बारगळांच्या मध्ये, बारगळ जे मामा होते आता पण आहेत ते तळोजामध्ये त्यांची गडी आहे आणि ते कदम बांधण्याच्या तिथं ते सैन्यामध्ये होते. हा एक मेंढ्या राखणारा पोरगा आणि तो मेंढ्या राखणारा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती आणि तलवारीवरती अखंड भारतामध्ये स्वतः साम्राज्य निर्माण करतो. अरे याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला काय हवंय? ते सुभेदार मल्हारराव, त्यांची सून अहिल्यादेवी आणि त्या अहिल्यादेवींची जयंती आहे. अरे या भारतामध्ये हिंदू धर्मासाठी, या भारतामध्ये हिंदूंच्या मंदिरासाठी अहिल्यादेवींच्या इतकं कुणीच काम केलं नाही. मित्रांनो, कुणीच केलं नाही काम, कुणीच काम केलं नाही. अहिल्यादेवींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपल्या सरकारनं गेल्या वर्षी निर्णय घेतला
की अहिल्या देवींनी देशातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, आपलं सरकार महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्र ब मंदिराचा जीर्णोद्धार करणार आणि जवळपास 450 मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्या देवींच्या नावानं पूर्ण झाला। किमान 2000 कोटी रुपये त्या कामासाठी दिले। बावनकुळे साहेब, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्हाला जायला गडबड आहे, पण हे लोकांना माहित झालं पाहिजे, अरे चाललंय काय हे काम भारतीय जनता पार्टीने केलं। अरे या भारतात महाराष्ट्रातल्या सरपंचांना विचारा, एखाद्या मंदिराला 10 लाख रुपये लागले, तुम्ही किती वेळा आमदारांच्या दारात जात होता? आमदार तुम्हाला 10 लाख रुपये देऊ शकत नव्हते, पण आपलं सरकार तीर्थक्षेत्र ब मध्ये 5 कोटी रुपये देत आहे। आणि मला आनंद त्या गोष्टीचा आहे, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावानं जीर्णोद्धार होतोय, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। अरे बारामतीमध्ये एकदा गार्डन मध्ये अहिल्या देवींचं गार्डन आहे बारामतीमध्ये साहेब, त्या गार्डन मध्ये टाक्या बांधल्या। अरे आम्ही आंदोलन केलं, मी स्वतः गेलतो, टाक्या बांधू नका या गार्डन मध्ये, हे अहिल्या देवींच्या नावानं गार्डन आहे। कुणी ऐकलं नाही सत्ताधारी लोकांनी। आणि त्याच बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव देवाभाऊ देतात, तेव्हा छाती अभिमानानं भरून येते, तेव्हा छाती अभिमानानं होते। तुम्ही आमच्या गार्डन मध्ये टाक्या उभा केल्या, त्याच शहरामध्ये बारामतीतलं सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च केलेल्या संस्थेला देवाभाऊने नाव दिलं। मित्रांनो, हे जरा विचार करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। एक आम्ही मागणी करत होतो, आमची सगळी पोरं, अहो सरकारनं 4 ओळीचं पत्र करा, अहिल्या देवींची जयंती सरकारच्या माध्यमातून सुरू करा। 1 रुपयाचं बजेट लागत नाही त्याला 4 ओळीचा शासन निर्णय घ्यायला, पण कुणी सरकारनं ऐकलं नाही आमचं। परंतु 2014 ते 19च्या काळामध्ये आमच्या पोरांचं म्हणणं सरकारनं ऐकलं आणि 4 ओळीचं पत्र काढलं की सरकारच्या माध्यमातून सरकारी सर्व कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती करण्यात येईल। पत्र 4च ओळीचं होतं, पण मला आनंद त्याच्यापेक्षा जास्त ह्याचा आहे, ग्रामपंचायतचा ग्रामसेवक पळायला लागला, दुकानात जायला लागला, अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे? पंचायत समितीचा बीडीओ, तहसील कार्यालयातला तहसीलदार, जिल्हा परिषद मधला सीओ, कलेक्टर ऑफिसचा कलेक्टर आणि मंत्रालयातला सचिव, त्या लोकांना आदेश द्यायला लागला, अरे अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे बघा। सरकारनं शासन निर्णय केलाय की आता सरकारच्या माध्यमातून जयंती साजरी होणार। तो दुकानात गेला, त्याला अहिल्या देवी त्यानं कधी बघितली नाही, त्याला अहिल्या देवीचा फोटोतला, सावित्रीबाई फुलेंच्या फोटोतला किंवा ही राणी लक्ष्मीबाई, त्याला फरक सुद्धा कळना, कारण हे कधी गेलेच नव्हते, ह्यांनी कधी बघितलं नव्हता। आणि मग त्या शासन निर्णयाच्या नंतर आता सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्या देवींचा फोटो आला आणि त्याचं पूजन 31 तारखेला होतंय। बाब दिसायला छोटी असली तरी आत्मसन्मान वाढवणारी बाब आहे मित्रांनो। ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक इथं आहेत, 20-20, 30-30, 40-40 वर्ष त्यांनी काम केलंय। अरे इतकं कुणी सुद्धा अहिल्या देवींच्या विचारावरती कधीच काम केलं नाही, कधी काम। मुंबईमध्ये 40 कोटी रुपये दिले अहिल्या भवन, 22 खाते त्या कार्यालयातून चालणार आहेत। किती विषय सांगू, एक ना अनेक विषय आहेत। आणि म्हणून बावनकुळे साहेब, बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांची खूप चांगली मैत्री होती आणि मल्हारराव होळकर इतके शूर होते, इतके शूर होते, अखंड भारतामध्ये त्यांचा दबदबा होता। दिल्लीमध्ये, उदयपूर, जयपूर कोण राजगादीवरती बसायचं हे मल्हारराव ठरवायचे, इतकी मोठी धमक त्यांच्यामध्ये होती। किती उदयपूरमध्ये, अरे आपण कुठं आहे, आपल्याला गावात कोण ऐकना, मी सोलापुरात आलं का माझ्या गाडी दगड मारते ती आज पण। बघा विचार करा, मल्हारराव घोड्यावर जायचा, विमान नव्हतं, रेल्वे नव्हते, फॉर्च्युनर नव्हती, मर्सडीज नव्हती, BMW नव्हती, घोड्यावरती मान टाकून जायचे। हे मल्हारराव होळकरांचं इतकं मोठं काम आहे। आणि म्हणून बावनकुळे साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही इतकं काम केलंय, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम अहिल्या भक्तांच्या वतीनं माननीय देवाभाऊ, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, हे जे सगळं अहिल्या जयंतीचं काम बघतायत ते माननीय विजय चौगुले साहेब आणि त्या आपल्या मॅडम माधवीताई नाईक यांना मी मनापासून धन्यवाद देतो साहेब, मनापासून धन्यवाद देतो। मी काल 2 मिनिटं वेळ घेतो तुमचा, मी काल पनवेलला गेलो होतो, प्रशांत दादांनी तिथं युवा कार्यकर्त्यांचा मेळावा अहिल्या जयंतीच्या तिने ठेवला होता सुधागडच्या शाळेमध्ये। मी दरवर्षी जातो, दरवर्षी तिथं कार्यक्रम होतो, धनगर समाजाची मुलं कार्यक्रम घेतात। काल मला इतका आनंद झाला, सगळा हॉल घचाखच भरला होता।
धनगर समाजाची 10-20 मुलं होती आणि अखंड हिंदू समाजाची मुलं त्या हॉलमध्ये होती आणि अहिल्यादेवींचा इतिहास ऐकत होती. धनगर वाड्यातून अखंड भारतामध्ये अहिल्यादेवींचं कार्य नेण्याचं पुण्यकाम हे तुमच्या हातून घडलंय. तुम्हाला काही कमी पडणार नाही साहेब, कारण मी आता 10वीला असल्यापासून चौंडीला जातो आणि मी तिथला इतिहास बघतो. अहिल्यादेवींच्या मध्ये देवीचा अंश असल्याच्यामुळं त्यांचा पूर्ण आशीर्वाद हा नक्की तुम्हाला लागेल. तुम्ही जे काम अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिनानिमित्त करताय ते काम नक्की तुमच्या कामी येईल एवढं या निमित्तानं बोलतो. आज आम्ही चौंडीमध्ये साहेब त्रिशताब्दी जयंती आहे म्हणून 3 लाख दीपोत्सवाचा कार्यक्रम घेतलाय. आता मी इथून तिकडे चौंडीला जाणार आहे. उद्या दिवसभर 300 पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये आम्ही यज्ञ करतोय, महायज्ञ करतोय. कारण अहिल्यादेवी दर श्रावणाच्या महिन्यामध्ये 101 पुरोहित लावून यज्ञ करायच्या, काशीमध्ये यज्ञ करायचा. तो यज्ञ उद्या आम्ही करतोय आणि परवा दिवशी आम्ही आरती करतोय. तर तुमचं सुद्धा लक्ष या सगळ्या कार्यक्रमाकडे असू द्या. तुम्हालाही माझी विनंती आहे, ज्यांना चौंडीला येणं शक्य आहे त्यांनी 31 तारखेला यायलाच पाहिजे. नसेल तर उद्या संध्याकाळी आणि परवा जिथं संधी मिळेल तिथं, मंदिर असेल तिथं मंदिर, गावाचा चौक असेल चौक, अहिल्यादेवीचा पुतळा असेल तिथं पुतळा. आपण आरती तयार केलेली आहे. अहिल्यादेवींची आरती त्या चौकामध्ये झाली पाहिजे आणि तिथं तुम्ही ढोल वाजवून अहिल्यादेवीला अभिवादन करा. पुण्यातला कार्यक्रम आपला पुढे गेलेला आहे. युद्धाची परिस्थिती, आता पावसाची परिस्थिती, बावनकुळे साहेबांनी देवाभाऊ जेव्हा ठरवतील तेव्हा 50,000 ढोल एकत्रित करून आपण अहिल्यादेवींना अभिवादन देणारच आहोत. आज जो सोलापूरमध्ये तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम अत्यंत देखणा आहे. मी सुद्धा नरेंद्र काळे साहेबांना म्हटलं मला एक मूर्ती पाहिजे घरी आणि त्यांनी माझ्यासाठी सुद्धा एक मूर्ती तयार केलेली आहे आणि मी ती मूर्ती घेऊन आता चौंडीला जाणार आहे आज संध्याकाळी. उद्या त्या मूर्तीचा महाअभिषेक तिथं करणार आणि मग मी ती घरी घेऊन जाणार आहे मूर्ती. साहेब सोलापूरमधले सगळे कार्यकर्ते असे एकदम खतरनाक आहेत, पण जरा तुमचं लक्ष असू द्या. नरेंद्र काळे साहेब किंवा अन्य आमची सगळी मुलं असतील त्यांना उगाच ही आमचा असा खिमा होतोय. हो, हे सगळे प्रामाणिक काम करणारे आहेत, परंतु तुम्ही सगळे लक्ष द्या. आणि आम्ही सगळे बाजीराव पेशवे साहेबांनी आमच्या मल्हारराव होळकरांना संधी दिली, अखंड देशभर त्यांनी काम केलं. मनोहर जोशी साहेबांचं सरकार आलं तेव्हा अण्णा डांगे साहेबांना संधी दिली. डांगे साहेबांचा प्रशासनामध्ये दबदबा होता. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं. 14 ते 19 देवाभाऊचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. महादेव जानकर साहेबाला, राम शिंदे साहेबांना संधी दिली, त्यांनी काम केलं. आम्ही काम करणारी सगळी लोक आहोत. हो, तुम्ही चिंता करू नका. आम्ही छातीची ढाल करू, बरोबर ना? आम्ही छातीची ढाल करू, पर तुमच्यापर्यंत कुणालाही येऊ देणार नाही. ही धमक आमच्या समाजाच्या लोकांच्या मध्ये आहे, ती प्रामाणिकता आमच्या लोकांच्या मध्ये आहे आणि आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत. काल पण होतो, आज पण होतो, पण उद्या मोठ्या प्रमाणात असेल. कारण 300वी जयंती हे सगळ्या अहिल्या भक्तांच्या मनामध्ये लोक बोलत नाहीत. तुमच्यापर्यंत आवाज येत नसेल, पण रानात मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळाला सुद्धा कळलंय, अरे अहिल्या जयंती आता काश्मीरमध्ये सुद्धा होते, केरळामध्ये सुद्धा होते आणि सिक्कीम मध्ये सुद्धा होते. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत विशाल भारतामध्ये अहिल्यादेवींची जयंती होते आहे. याचा मनस्वी आनंद आपल्या सगळ्यांना आहे. परत एकदा जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि बावनकुळे साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी बोलावं अशी विनंती करतो. मी त्यांची माफी मागतो, थोडं जास्त बोललो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.